हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुमच्यासोबत एक छान असं DIY शेअर करणार आहे. तर अगदी छोटंसं, म्हणायला छोटंसं आहे पण वेळ भरपूर लागतो त्याला. तर त्याचबरोबर ना बाल्कनीत छान असं बसून दोघांची पण क्राफ्टिंग चाललेली होती. तर काय बनवतात त्यांनाच माहिती आहे, पण खूप छान असं कॉन्सन्ट्रेटनी बसून बनवण्याचं काम चालू आहे त्यांचं. आणि सोबत भांडणं पण करतात मध्ये आणि खूप छान वाटत असते असे दोघं एकत्र बसून काहीतरी करतात तेव्हा. तर असं त्यांना त्यांचं क्राफ्टिंग करू द्या, आपण आपलं काहीतरी छान असं तयार करू. तर एक दाखवते, हे बघा, ते इतका वेळ बसून त्यांनी खूप छान असं स्पायडरमॅनचा हात तयार केलेला आहे आणि खूप छान वाटलं ते बघून मला. म्हटलं तुम्हाला पण शेअर करावं. तर अगेन माझ्याकडे परत आहे केकचा बेस. तर तुम्ही म्हणत असाल की काय नेहमी केकच्या बेसवर DIY दाखवते, तर हो, खरंच तेच दाखवते मी. कारण माझ्याकडे जी बेस उरतात ना, तर ते मी कधीच फेकत नाही, त्याला छान वॉश करून ठेवते. आणि हा परत आरोहीने तिच्या स्कूलसाठी लागत होता तेव्हा तिने करून ठेवलं होतं त्यावर DIY. तिचं काम झाल्यानंतर मी ते काढलं आणि आता मी करणार त्यावर. तर बिर्ला व्हाईट घेतलेलं आहे मी, व्हाईट सिमेंट. त्याला छान असं गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात आपल्याला ज्या क्वांटिटीनुसार लागते तेवढाच आपल्याला बेस तयार करायचा आहे. तर तेवढंच ग्लू आणि तेवढंच पाणी टाकून त्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर व्हाईट सिमेंट असल्यामुळे त्याचं काम आपल्याला फास्ट करायचं आहे. तर ग्लू टाकल्यामुळे ना तो सुकल्यानंतर त्याचे जे वरचे हे असतात ना, ते पडत नाही, भुगा वगैरे त्याचा. त्यामुळे सिमेंटमध्ये यूज करायचं फेविकॉल. त्यानंतर मला इथे ना लिप्पन आर्ट करायचं आहे. तर त्यामुळे मी इथे छान असं व्हाईट सिमेंटमध्ये ग्लू आणि एक येलो कलर द्यायचा होता मला, लेमन कलर. तर त्यात मी थोडा येलो कलर मिक्स करून असं त्यावर बेस करून घेते, छान असं कोट करून घेते. तर कोट करताना एक सिंपल छोटासा तुकडा घ्यायचा खरड्याचा आणि त्यांनी छान एक दोन्ही साईडनी घासून घ्यायचं. आणि मध्ये मध्ये आरोही मॅडमचं चालू होतं, असं झालं तसं झालं, कॅमेऱ्याच्या मागे होती ती. तर असं मुलांचे असं सांगितलेलं पण छान वाटत असते. आणि ते त्याला छान मी 2 ते 3 तास सुकवलं होतं. त्यानंतर परत बसले मी तयार करायला. तर माझ्याकडे हा छान असा एक काच होता, गोल. ॲक्च्युली मला चौकोन पाहिजे होता, पण होता गोल, तर मी गोलच यूज करते. तर मध्यभागी लावून घ्यायचं त्याला छान. आणि त्याला ना कसं ते सिमेंटवर लावल्यामुळे त्याला अगदी फास्ट करायचं नाही आहे, थोडं थांबून करायचं आहे, कारण लवकर निघू शकतो नाहीतर. तर त्याला छान जास्त फेविक्विक घ्यायची ती आणि त्यानंतर छान चिपकवून घ्यायचं. आणि मला जी डिझाईन पाहिजे आहे, ॲक्च्युली चौकोन बेस आहे, त्यामुळे मी त्याला गोल काचमध्ये, तर मी त्याला साईडनी चौकोनच डिझाईन करणार आहे, म्हणून मी स्केलनी त्याला छान असं चौकोन आखून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ही फेविक्रिल होती माझ्याकडे. तर त्यांनी ना काचं वगैरे आपले जे स्टोन असतात ते आणि काही म्हण्या वगैरे असतात ते छान चिपकत असतात, तर ती वापरायची आपल्याला हे चिपकवताना. तर ते फेविक्रिल लावून मी ना छान असे छोटे छोटे काच आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या प्रकारचे आहे, छोटे मोठे छान वेगवेगळ्या डिझाईनचे आहे. मी घेतलेले होते, मला असं तयार करायला आवडत असते घरात म्हणून. तर त्यानुसार मी आधीच डिसाईड करून घेतलेलं की कुठे काय लावायचं. तर त्यानुसार मी आता इथे डिझाईन पण करून घेतली आणि काचं पण लावून घेते. तर बघा, छोटेशी काच आहे, चौकोन आकार आहे त्याला. तर ते मी असं बॉर्डरला लावून घेते चौकोन. आणि ह्याला तयार करायला ना अगदी जास्त असा वेळ लागत नाही, थोडाच वेळ लागतो. आपल्याला जर फास्ट जमत असेल तर काहीच वेळ लागत नाही, अगदी 1 ते 2 तासात होत असते. फक्त लिप्पन आर्ट असल्यामुळे ना त्याला जो आपण बेस लावतो ना, वरून कोड लावतो ना त्या बेसवर, तर त्याला सुकवायलाच मात्र एकतर 2 ते 3 तास किंवा अर्धा दिवस द्यावा लागतो. आणि त्यानंतर तो जो पेपर असतो ना, सँडपेपर, तर त्याने ना छान असं, तुम्हाला जर प्लेन पाहिजे असलं तर घासून घ्यावे लागते. तर ऑलरेडी मी त्याला प्लेन बेस केलं होतं, छान असं प्लेन करून ठेवलं होतं, त्यामुळे मी त्याला सँडपेपरने घासलं वगैरे नाही आहे. तर डायरेक्ट फक्त सुकवून मी त्याला घेतलेलं आहे काचं वगैरे लावायला. तर तुम्हाला जर असं प्लेन जमलं नाही तर सँडपेपरने घासून घ्यायचं आहे. आणि याआधी पण मी एक आर्ट बनवलेलं आहे, ते मोजेक आर्ट बनवलेलं आहे आणि एक मंडाला आर्ट बनवलेलं आहे.
तर हे लिप्पन आर्ट मी पहिल्यांदाच बनवते आहे आणि पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते आणि स्वतःसोबत पण शेअर करत आहे. कारण बरेच दिवसापासून चाललं होतं की लिप्पन आर्ट करायचं आहे पण घरात काही बेसच नव्हता माझ्याकडे केकचा. आणि जेव्हा मला सापडला त्यावेळेस म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर हे सुद्धा बेस जो होता ना तर तो आरोहीने तयार करून ठेवलं होतं DIY तिचं. पण मी मुद्दाम घेतलं तिचं ते कामाचं नव्हतं काही, बनवून असंच ठेवत असते. घेतलं आणि त्यावर मग तयार केलं मी ते. आणि त्यानंतर बघा सगळं तयार झाल्यावरनं एक बॉर्डर होती, तर बॉर्डरला मला कळतच नव्हतं काय लावायचं. तर मी छान मग काय विचार केला की कोपऱ्याला असे जे ट्रायंगल साईडचे जे होते ना काच, तर ते लावून घ्यायचे आणि अशी डिझाईन करायची. तर कशी वाटते डिझाईन मला सांगाल तुम्ही. तर अशा प्रकारे मी त्याचे कोपरेसुद्धा पॅक केले. ॲक्च्युली ना हा केक बेस होता ना माझ्याकडे, तर तो रेक्टँगल होता. तर त्यामुळे मी अशी डिझाईन करून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर गोल असेल किंवा चौकोन असेल तर तुम्ही तुमच्यानुसार डिझाईन ठरवू शकता, तुमच्यानुसार कलर ठरवू शकता. तर मला हाच कलर करायचा होता कारण येलो कलरचं आहे घरात थीम आणि लेमन कलरचं मी काहीच बनवलेलं नाही आहे. त्यामुळे मग मी विचार केला की हा कलर करूया. एकदम डार्क येलो पण नाही आणि फेंट पण नाही, छान असा लेमन कलर तयार झालेला आहे. कॅमेऱ्यात तुम्हाला दिसत असेल थोडा डार्क, पण ॲक्च्युली तो डार्क नाही आहे, छान कलर तयार झालेला आहे त्याचा. तर संपूर्ण आपलं ते बॉर्डर वगैरे तयार करून आपलं ते आर्ट सगळं जे आहे लिप्पन आर्ट ते तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की कसं दिसते ते. हँग नाही केलं मी त्याला, जस्ट असं ते चार्जर होतं त्याच्यावर ठेवलं आहे. आणि त्याची ग्रीन दिसते ते मोझेक आर्ट आहे, ते मी आत्ता मग 1 महिन्याआधी तयार केलेलं आहे. आणि ते सुद्धा केक बेसवरच तयार केलेलं आहे. त्याला मी ॲक्रिलिक कलर लावून तयार केलं आहे. आणि हे म्हणून ते मोझेक आर्ट आहे आणि हे लिप्पन आर्ट आहे कारण आपण यावर सिमेंटचं लेपन लावलेलं आहे म्हणून त्याला लिप्पन आर्ट म्हणतात. तर असं मी DIY तयार केलं. आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर सायंकाळी बघा माझं मी आवरेपर्यंत मुलांनी छान असं ओट्यावर पसारा करून ठेवलेला आहे. आणि इतका पसारा असल्यानंतर आपल्याला पुढचे किचनचे कामंसुद्धा आवरत नाही. तर ते मी आधी सगळं उचलून घेते आणि त्यानंतर छान स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर स्वयंपाकाचा इतकाही नाही आहे लोड, थोडं शॉर्टकटच करायचं आहे. तर छान असं मसाले खिचडी बनवून घेणार आहे. तर आपण जे पुलाव राईससाठी साहित्य वापरतो ना, तर तेच सगळं मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे कसं गाजर आणि फ्लावर आणि थोडे वाटाणेच घेतलेले आहे, जास्त काही नाही. कारण आपल्याला मसाले खिचडी बनवायची आहे. तर कुकरमध्ये ना तेल घालून जिरं मोहरी घालते आणि ते छान तडका आला त्याला की थोडं हे करायचं, ते भाजी आहेत ना ते वगैरे छान असं स्वच्छ धुवून ठेवल्या. कांदा टाकला आहे थोडा टोमॅटो कट करून घेतला, तो पण टाकला. आणि ते छान असं थोडं झालं की त्यानंतर सगळं ते कट करून स्वच्छ धुवून ठेवलेल्या भाज्या आहेत ना त्या घालायच्या. आणि मी इथे मसाले खिचडी बनवत आहे ना, त्यामुळे मी त्यात फक्त तांदूळ घेतलेला आहे, डाळ वगैरे घेतलेली नाही आहे, मुगाची किंवा तूरची वगैरे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मुगाची घेऊ शकता, पण मी तशीच बनवलेली आहे कारण त्याला टेस्ट खूप छान येत असते. नुसतं फक्त तांदूळ जर घातलं ना तर त्या खिचडीला खूप छान टेस्ट येतो. त्यामुळे मी डाळ वगैरे घातलेली नाही आहे. आणि त्यानंतर भाज्या वगैरे छान शिजवून घेतल्या. अगदी खूप शिजवायच्या नाही आपल्याला, थोडा शिजवायचे आहे कारण त्यानंतर राईस तयार होताना शिजत असतात. तर त्यात कुठलाच मसाला घालायचा नाही आहे, फक्त हळद तिखटच घालायची आहे आणि मिरची वगैरे पण नाही घालायची. आणि त्यानंतर छान असं स्वच्छ धुवून ठेवला होता तांदूळ, तो घालते आता. आणि पाणी आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे कारण ती खिचडी आहे, मसाले भात नाही. तर प्रमाणे आपल्याला तांदूळ वगैरे जेवढं घातलं त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालून छान असं थोडं ना चम्मचभर तूप घालायचं आणि कुकरला लावून घ्यायचं ते. आणि तसंच अगदी फुल फ्लेम नाही ठेवायची, कमीच ठेवायची. आणि छान असं बघा तयार करून घेतलेलं आहे. आता कुकर लावून अगदी कमी फ्लेमवर ठेवणार ते. तर कुकर वगैरे होईपर्यंत थोडा मी मुलांचा अभ्यास घेते आता, कारण अभ्यासाला बसले दोघं पण ती. आणि बघा त्यानंतर अभ्यास वगैरे घेईपर्यंत छान अशी खिचडी बनवून तयार आहे.
कोथिंबीर वगैरे घालते त्यात आणि त्यानंतर देते मुलांना वगैरे खायला. तर खूप छान टेस्टी होत असते अशी खिचडी. सारखं तेच बनवण्यापेक्षा एकदा थोडं जर वेगळं काही जर ट्राय केलं तर मुलंसुद्धा आवडीने खातात. म्हणूनच मी त्यांच्या इच्छेप्रमाणे थोडं दर वेळेला नवीन करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडत असते. तर असं बनवलेलं आहे मसाले खिचडी. आणि आज असे 2 व्हिडिओ तयार केले मी एकत्र. तर एक लिप्पन आर्ट बनवून दाखवलं आहे आणि एक मसाले खिचडी. तर त्यापैकी तुम्हाला काय आवडलं आणि जर दोन्ही आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर अपेक्षा करते की आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तेव्हापर्यंत सगळ्यांना टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बाय.